सगळ्यांशी हितगुज साधतील त्यांना मी इथं आमंत्रित करते. नमस्कार. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी, भीमराव तापकीर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून वारज्यात स्वागत करते. कारण का एक अनेक वर्षाचं आपलं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होतंय आणि याचं संपूर्ण श्रेय सचिन दोडके, सायली वांजळे, बाबा धुमाळ आणि दिलीप भाऊ बराटेंना जातं. कारण का सुरुवातीपासून ह्या चौघांनी त्याचा प्रचंड फॉलोअप केला आणि दिलीप भाऊंनी आधी एक अतिशय सुंदर हॉस्पिटल सर्वसामान्य मायबाप जनतेशी वारज्यात सुरू केलं आणि त्यानंतर सचिन भाऊंनी प्रचंड फॉलोअप करून ह्याही भागात एक उत्तम दर्जाचं हॉस्पिटल व्हावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा एक खूप आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे. कारण आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कधी येते, ती येते जेव्हा आपल्या घरात कोणीतरी आजारी पडतं आणि तेव्हा जी धमछाक कुठल्याही कुटुंबाची होते ती आपण सगळ्यांनीच कधी ना कधी किंवा कोविडच्या काळात तर आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. मी स्वतः एक कॅन्सर सर्वायव्हिंग फॅमिलीमधून आलेली आहे. माझ्या वडिलांना 1 नाही 2 नाही 3 वेळा कॅन्सर झालेला आहे आणि त्यावेळीस पांडुरंगानंतर त्याचं दर्शन मला कोणी दिलं असेल तर त्या डॉक्टरांनी दिलेलं आहे. आणि आज माझे वडील आज आहेत त्याचं संपूर्ण श्रेय या भारतातल्या उत्तम डॉक्टरांना जातं. कारण डॉक्टरांची ही जी सेवाभावी वृत्ती असते ती कोविडमध्ये तर आपण पाहिलीच, पण साधारणपणे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान खूप असतं. ह्याही हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी असणार आहे. पण भारताची सगळ्यात मोठी खासियत ही क्लिनिकल डायग्नोसिस आहे. म्हणजे अनेक वेळा आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो की तो आपल्या चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला सांगतो की तुम्हाला हा आजार झाला आहे. कारण आजकालच्या तंत्रज्ञानामध्ये परदेशात डॉक्टरांना एवढा वेळ नसतो, पण भारतातले डॉक्टर हे अतिशय उत्तम काम करतात आणि अजूनही फॅमिली डॉक्टरची जी प्रथा आहे ती अजूनही आपल्या देशात आहे. आणि ह्या संपूर्ण वारज्याच्या बाबतीत हा एक अतिशय सुंदर हॉस्पिटल होतच आहे, पण त्याबरोबर ही सेवाभावी वृत्ती ही सातत्याने राहील. आज महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी आवर्जून आज हे सगळे उपस्थित राहिले. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचेही खूप मोठं योगदान या कामात आहे. एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे, 2 छोट्या मागण्या खरं तर आहेत की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत. त्याच्यामुळे गेले 2-2.5 वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं, त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल. आणि त्याचबरोबर या भागामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झाल्या, आपल्याला आठवत असेल की सगळ्यात मोठी पाण्याची टाकी जी झाली ती आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या नावाने झाली. तर दुसरी मोठी जी आपण इथे टाकी केली ज्यांनी स्वतःची जमीन तुम्हाला आणि मला पाणी मिळावं ह्याच्यासाठी मिळाली ती कैलासवासी हबप सुभाष भाऊ जनार्दन चौधरी यांच्या नावावी व्हावी अशी अनेक स्थानिक लोकांची मागणी आहे. तीही जर सरकारने पूर्ण केली की त्या लोकांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केला आणि आपल्यासाठी 24 तास पाणी हे देण्यासाठी त्यांनी जी जमीन दिली त्याबद्दल त्या सकंड चौधरी कुटुंबाचे मी मनपूर्वक आभार मानते. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि माझे सगळे सहकारी त्यांनी जो पाठपुरावा करून अतिशय उत्तम असं आरोग्याचं मंदिर आज इथे उभं राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आपण सगळे सेवाभावी वृत्तीने कुठलाही प्रॉफिटचा विचार न करता आपण इथे हा उपक्रम करूया. आणि महाराष्ट्र सरकारने फक्त त्यांच्या भाषणात एक स्पष्टीकरण करावं, कारण एक वर्तमानपत्रात बातमीसारखी येते की ह्या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र सरकारनी त्यांनी सॉव्हरन गॅरंटी दिली आहे असा एक गैरसमज होतोय. त्याच्यामुळे नक्की ती सॉव्हरन गॅरंटी काय आहे आणि त्याच्यामुळे लोकांना जी सेवा मिळणार आहे त्याच्यात तर काही कमतरता होणार नाही एवढीच ग्वाही द्यावी. आज देवेंद्रजी
आवर्जून मुंबईवरनं ह्या कार्यक्रमासाठी आलेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करते पुण्यामध्ये. आणि माननीय मुख्यमंत्री आज त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होता, ते काही कारणामुळे येऊ शकले नाही. तरी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही DCM आणि महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद ताई. यानंतर खडकवासला मतदारसंघाचे आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर आपल्याशी संवाद साधतील. सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज या ठिकाणी वारजे परिसरामध्ये भव्य दिव्य असं अत्याधुनिक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे. भूमिपूजनाचं ज्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर या ठिकाणी हे अत्याधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे. खरं तर 2007 पर्यंत त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये 12% हॉस्पिटलच्या जागेमध्ये भव्य असं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व्हावं असं ठराव त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. परंतु त्यावेळेस कोणी त्या ठिकाणी ते ठराव पास न केल्यामुळे खरं तर आपण पाहतो, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर असतील, उपमहापौर असतील, सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील, यांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी केला की या भागामध्ये असणाऱ्या 2.5 एकर जागेमध्ये खरं तर ही मोकळी जागा या ठिकाणी पडलेली आहे. अशा या जागेमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व्हावं यासाठी ठराव मंजूर करून घेतला. खरं तर नगरसेवकांनी प्रयत्न केला असेल, परंतु हे ठराव मंजूर करून घेण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व त्या ठिकाणी असणारे आमचे सभागृह नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहतो की या ठिकाणी जे हॉस्पिटल होणार आहे हे 375 जरी त्या ठिकाणी बेड्स असेल, त्यांना जो खर्च आहे तो पुणे महानगरपालिका करणार नाही. नाहीतर आज प्रत्येक जण विचार करणार आहे की एवढं मोठं हॉस्पिटल होत आहे, याला खर्च कोण करणार आहे. तर या सर्वांचा खर्च ही पुणे महानगरपालिका न करता या ठिकाणी याचा खर्च जो कोणी ज्याला निवेदन या ठिकाणी मिळालेली आहे तो त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे या ठिकाणी असणारा खर्च असेल, परंतु पुणे महानगरपालिकेला वर्षाला या ठिकाणी 1 कोटी रुपये मिळणार आहे. म्हणजे आज आपण पाहतो की ती जी जागा पडीक आहे, कोणताही खर्च न करता पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये 1 कोटीने या ठिकाणी भर पडणार आहे. आणि हे सर्व होत असताना दादा आमच्या फक्त आता हॉस्पिटलच्या संदर्भात बोलत असताना आमच्या 2-3 या ठिकाणी ज्या काही अडचणी आहेत या भागामध्ये, खरं तर दादा या ठिकाणी जे काही 34 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आली आणि त्या गावामध्ये लावणारा 3% टॅक्स असेल, परंतु जी गावं येताना जो टॅक्स लावलेला आहे तो कमी करण्यासंदर्भात दादा आपण योग्य तो निर्णय आपण त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आपण भेटलात त्यावेळेस तुम्ही केलेला आहे. त्याबद्दल मनापासून तुम्हाला या ठिकाणी आम्ही धन्यवादच देईल की आपण एक चांगला निर्णय या ठिकाणी त्या 34 गावाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे. खरं दुसरं असं आहे की साहेब फडणवीस साहेब, आमची तुम्हाला एक विनंती राहील की या भागामध्ये असणारं जे पोलीस स्टेशन आहे, 2018 साली या पोलीस स्टेशनची स्थापना झाली. 1.5 गुंठेच्या जागेमध्ये पोलीस स्टेशन आहे, परंतु त्याच्या बाजूला असणारी 2 एकरची जागा ही या ठिकाणी RMD कॉलेजच्या जवळ असणार, RMD शेंगड कॉलेजच्या जवळ असणारे एक रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे. 2 एकरचं त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या रिझर्वेशनची जागा ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणचं आमचं वारजे पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी पुणे शहराचे पोलीस आयुक्त असतील, यांनी फार प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे
या ठिकाणी इतके प्रयत्न झालेले आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून त्यांना सांगण्यात सुद्धा आलं होतं पोलीस आयुक्त पुणे शहर यांना की तुम्ही त्या ठिकाणी असणारा जे काही मूल्यांकन निधी आहे, जे मूल्यांकन दर आहे तो तुम्ही जर त्या ठिकाणी भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी ताबा देण्यात येईल. 2022 रोजी खरं तर यांनी सर्व जागेची पैसे भरण्याची पूर्तता करण्यात आली, परंतु आज तोपर्यंत या ठिकाणी हा जागेचा ताबा या ठिकाणी पोलीस स्टेशनला मिळालेला नाही. या संदर्भामध्ये साहेब मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या स्तरावर या ठिकाणच्या जागेचे मालक जे मारुती नवले आहेत यांना जर आपण बोलून घेतलं तर हा एक प्रश्न या ठिकाणी सुटल्यानंतर या भागामध्ये शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरं म्हणजे साहेब सांगायचं झालं की याच भागामध्ये खरं तर कित्येक अशी विकासाची कामं आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. हे या बाजूलाच असणाऱ्या खडकवासलाच्या धरणाच्या खाली बाजूला आपण 5.5 एकरमध्ये ऑक्सिजन पार्क करत आहोत. साहेब आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्यामुळे त्या ठिकाणी ते काम अशा मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामासाठी आपण या ठिकाणी तो निधी दिलेला आहे. आज आपण बोलत असतो की विकसित भारत म्हणजे काय. खरं तर विकसित भारत होण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खरं तर आपण पाहतो की प्रत्येक गावाला सुलभ शौचालय देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाला गॅस देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे सर्व करत असताना आपल्या गावांच्या वाड्या वस्त्यावर पाणी देण्यासाठी आपण पाहतो की त्या ठिकाणी असणारी पाण्याची योजना आहे की जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ठिकाणी कितीतरी कोटी रुपये ह्या गावांना प्रत्येक गावांना देण्यात आले. मग अशा प्रकारे चांगलं नियोजनबद्ध विकास होण्यासाठी या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त खरं तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांनाच उपस्थितीमध्ये आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीसजी, तसंच मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, दीपक मानकर, रमेश कोंडे, हेमंत रासने, धीरज घाटे, प्रदीप देशमुख, भगवान पासलकर, दिलीपराव वराटे, दीपाली धुमाळ, प्रदीप धुमाळ, किरण बारटक्के, गणेश बिडकर, वर्षा तापकीर, हर्षदा वांजळे, सायली वांजळे, सचिन दोडके, सचिन दांगट, वृषाली चौधरी, वासुदेव भोसले, शरद बराटे, हरिदास सरवड, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, आपले आयुक्त विक्रम कुमार, तसंच हॉस्पिटलचे पार्टनर श्रीयुत अंबर आयादे, त्यांचे सगळे सहकारी, महानगरपालिका आणि राज्य सरकारचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये आलेत, आपल्या जिल्ह्यात आलेत, आपल्या सर्वांच्या वतीनं मी देवेंद्रजींचं मनापासून स्वागत करतो. आज जवळपास 500 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन ही आपण इथं घेतलेली. एक तर 380 कोटीचं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनंच भूमिपूजन झालं आणि बाकीची 4 ऑनलाईनने केलेली आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल. आज खरं आमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे, त्याच्यावर दादाही म्हणले की मी बोलत नाही, तुम्ही बोला आणि देवेंद्रजींनी बोलू द्या. कारण 11 वाजता एक महत्वाचा नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमानतळाचं उद्घाटन हे व्हीसीच्या द्वारे पंतप्रधान स्वतः करतायत आणि जवळपास 14 अन्य विमानतळाचं देखील प्रकल्पाचं उद्घाटन आहे. 9,800 कोटी रुपयांची विमानतळं आपल्या देशात आणि राज्यामध्ये बांधली गेलेली आहेत किंवा टर्मिनल बांधले गेलेले आहेत, त्याचं उद्घाटन आहे. त्यामुळे त्याही कार्यक्रमाला आम्हाला अतिशय लवकर जायचं आहे. खरं तर 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात. आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत,
आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी ह्या